एका गावात रमेश नावाचा तरुण राहत होता. त्याचे वय सुमारे 24 वर्षाचे होते. त्याचा विवाह झाला आणि फक्त 6-7 महिनेच झाले होते. एकदा तो आपली बायको सरिता घेऊन सासरून परत येत होता. वाटेत बाजार होता. तिथे थांबल्यावर सरिता म्हणाली, माझ्या नाकातली बोरती खराब झाली आहे, नवीन बोरती आणू शकाल का? रमेशने सांगितले, काही हरकत नाही. पुढे जवळच एक सोनाराचे दुकान असेल, तिथे थांबू आणि घेऊ. सरिताने बुरखा घातला होता. लवकरच एक सोनाराची दुकान दिसली आणि ते थांबले. रमेशने दुकानदाराला चांगल्या बोरत्या दाखवण्यास सांगितले. दुकानदाराने अनेक डिझाईन दाखवली. बुरख्यामुळे सरिताला चांगले दिसत नव्हते. तेव्हा दुकानदार म्हणाला, वहिनी, जर हरकत नसेल तर तुम्ही पदर थोडा माघारी घ्या, मग चांगलं दिसेल. रमेशकडून काही विरोध नव्हता. सरिताने पदर थोडा सरकवला. तिला 2 बोऱ्या आवडल्या आणि त्या घ्यायचे ठरले. दुकानदार म्हणाला, वहिनी, इथेच परत करून पहा. घरी गेल्यावर जर बसली नाही तर परत येणे भाग पडेल. सरिताने नवऱ्याकडे पाहिले. रमेश थोडा विचित्र पाहिले, पण कोणा काही बोलला नाही. दुकानदाराने पुन्हा सांगितले, चला परतून पहा. शेवटी सरिताने बोरती घालण्याचा प्रयत्न केला, पण तिचं कुलूप बंद होतं. दुकानदाराने मदत केली. असं करा. त्याने हलकेच नाकाला हात लावून कुलूप बंद केले. ते घरी आल्यावर रमेशला प्रचंड राग आला. विवाहाला फक्त काही महिने झाले होते. त्याने सरिताला स्पष्ट सांगितले की मी तुला आता माझ्यासोबत ठेवू शकत नाही. तुझी इतकी हिंमत कशी झाली की दुसऱ्या पुरुषासमोर तुझा चेहरा दाखवला आणि त्याच्याकडून बोरती परतवून घेतलीस? हा विवाद इतका वाढला की पंचायतीपर्यंत गेला. पंचायतीने निर्णय दिला की या दोघांचे नाते संपले आहे आणि त्यांचा घटस्फोट होऊ शकतो. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान असं समजलं की सरिता गरोदर होती. घटस्फोटाला काही वेळ लागला आणि त्या दरम्यान तिला बाळ झाले, पण ताणामुळे ते बाळ मृत झाले. अशा प्रकारे सोनाराने केलेल्या सहजयामुळे एक कुटुंब नष्ट झाले. हे एका खऱ्या प्रकरणावर आधारित कथा आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील एका जिल्ह्यातील खेड्यात घडली. ही घटना 13 डिसेंबर रोजी सुरू झाली. 5 वर्षाचा अर्जुन नावाचा मुलगा आजी आजोबांकडे गेला होता. आजी, तू माझी आई किंवा बहीण पाहिली आहेस का? आजीला काही कळलं नाही. मुलाने दोन्ही बहिणीची नावे घेतली. 14 वर्षाची आराधना आणि 7 वर्षाची श्रावणी. अर्जुन श्रावणीबरोबर खेळत असे. आजीने आपल्या मुला दिनेशला सांगितले. दिनेशने आपल्या मुला फरहानकडून विचारपूस केली. फरहान म्हणाला की त्याची बायको तारा मुली शहरात किरकोळ भाड्याच्या घरात राहत आहेत, कारण घरात दुरुस्ती चालू आहे. दिनेशला हे सांगणे संशयास्पद वाटले. त्यांनी गावप्रमुखाला भेटून हकीकत सांगितली. गावप्रमुखाने पोलीस स्टेशनवर तक्रार केली. पोलीस आले आणि फरहानच्या इतर 3 मुलांशी, अस्मिता, बिजल आणि अर्जुनशी बोलणे केले. त्यांनी सांगितले की त्यांचे वडील फरहान हॉटेलमध्ये काम करतात. फरहान परतल्यावर पोलिसांनी त्याला स्टेशनवर बोलावले. तिथे कठोर चौकशी केल्यावर शेवटी फरहानने 16 डिसेंबर रोजी कबुली दिली की त्याची बायको आणि 2 मुली त्याच्याच घरात आहेत. पोलीस फरहानच्या घरी गेले. तिथे मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाले. फरहानने एका कोरड्या टाकीच्या जागेकडे बोट दाखवले आणि सांगितले की त्यांना तिथे पुरले आहे. 7 फूट खोल खड्डा खणला गेला. त्यातून 3 शवे बाहेर काढली गेली. गावकरी आणि पोलीस दोघेही धक्क्यात बसले. फरहानने सांगितले की त्याचा विवाह 2009 मध्ये तारा नावाच्या मुलीशी झाला होता. तो मेहनती होता, पण अतिशय कठोर वृत्तीचा होता. आधार कार्ड तयार करतानाही त्याने बायकोला बुरखा काढू दिला नव्हता आणि हातावरील मोजे काढू दिले नव्हते. त्यामुळे आधार कार्डही बनवू शकला नव्हता. त्याने तिला कोणाला भेटू दिले नव्हते, शाळेत पाठवले नव्हते, मोबाईल दिला नव्हता. त्यांना 5 मुले झाली होती. 2 महिन्यापूर्वी तारा पैशासाठी आणि मुलांना शिक्षण देण्यासाठी वाद घालू लागली. एका वादानंतर ती एका मुलीला घेऊन माहेरी निघून गेली आणि बुरख्याशिवाय. ही गोष्ट फरहानला सहन झाली नाही. तो माहेरी गेला. तिला परत आणले, पण त्याच्या मनात बदल्याचा विचार आला. त्याने बाजारातून 3 पिस्तुले आणि गोळ्या विकत घेतल्या. घरातच त्याने गोळ्या झाडून पिस्तूल चेक केली. त्याने मजुरांना बोलावून एक मोठा खड्डा खणवला, सेप्टिक टँक बनवण्याचे सोंग घेत. 9 डिसेंबरच्या रात्री मध्यरात्री सुमारास त्याने ताराला चहा करायला उठवले. रसोईत जाताना तिच्या डोक्यात गोळी झाडली. तो खड्ड्याकडे ओढत असताना मोठी मुलगी आराधना जागी झाली आणि विचारले, बाबा, तुम्ही काय करत आहात? फरहानने तिलाही गोळी झाडली. धाकटी मुलगी श्रावणीही जागी झाली. तिने आई बहिणीची अवस्था पाहिली आणि तेव्हा फरहानने तिचा गळा दाबून तिचीही हत्या केली. त्याने तिन्ही शव खड्ड्यात टाकली आणि तो भरून टाकला. उरलेली 3 मुले झोपेत होती. पुढच्या काही दिवसात त्याने सांगितले की तारा शहरात राहते. 5 वर्षाच्या अर्जुनला आईची आठवण येऊन तो आजीकडे गेला आणि त्याने विचारले. तेव्हाच्या भयानक गुन्ह्याचा पत्ता लागला. फरहानच्या कृत्यामुळे गावकऱ्यांना प्रचंड राग आला. तारा आणि तिच्या मुलींचा माहेरी अंत्यविधी करण्यात आला. आता 3 अनाथ मुलांची काळजी कोण घेणार, हा मोठा प्रश्न आहे. या कथेचा हेतू कोणाला दुःख देणे नसून समाजातील अशा विषम मानसिकतेकडे लक्ष वेधणे आहे. पहिली काल्पनिक कथा दर्शवते की छोट्याशा गैरसमजामुळे कुटुंब नष्ट होतात. दुसरी गंभीर घटना दर्शवते की अतिरेक विचारसरणी किती विनाशकारी असू शकते. अशा परिस्थितीबद्दल जागरूक राहणे आवश्यक आहे. सर्वांनी सावध राहावे आणि एकमेकांची काळजी घ्यावी. धन्यवाद.